गुड इव्हनिंग एव्हरीवन. शिक्षक आणि भावी शिक्षकांना मी रामशेफ सर स्वागत करतो. नमस्कार. आपण मिशन टी 2025 फ्री लाईव्ह क्लासमध्ये आपण आज मानसशास्त्राचं सेशन दुसरं पाहत आहोत. या ठिकाणी बॅच 4 G4 ग्रुप 4 नावाची बॅच सुरू झालेली आहे. त्यात ऍडमिशन आपण गेली 2 दिवस झाले घेत आहोत आणि उद्याच्याला रविवार आहे. रविवारी तुमचे कोणी मित्र मैत्रिणी असतील तरी त्यांना ऍडमिशन घेण्यासाठी सांगा. ऍडमिशन साठी तुम्हाला इथे नंबर दिलेला आहे 8806597047. कोणाला काही अडचण असेल तर उद्याच्याला रविवार आहे, तुम्ही मला कॉल करू शकता. रविवारी फ्री असतात. 499 मध्येच ऍडमिशन चालू आहेत आणि बॅच 4 ही चालू आहे, हाऊसफुल होत आलेली आहे. ही बॅच हाऊसफुल झाल्यास ही 499 ची प्राइस आपण 599 करण्याच्या विचारात आहोत. त्यामुळे तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद होतो की पहिल्या तीनही बॅच आपल्या हाऊसफुल आहेत. पहिली बॅच 241 विद्यार्थ्यांची आहे, दुसरी बॅच 110 काहीतरी विद्यार्थी आहेत, तिसऱ्या बॅच मध्ये देखील आपले 150 विद्यार्थी आहेत. असे आपले 500 विद्यार्थी अगोदरच झालेले आहेत. या बॅच मध्ये आपण 100 विद्यार्थी घेणार आहोत. गेले 2 दिवस झालं प्रवेश सुरूच आहेत आणि उद्याच्याला किंवा परवाच्या दिवशी या 2 दिवसात आपली ही बॅच हाऊसफुल होईल. 100 झाले की आपण ऍडमिशन स्टॉप करतो बॅच 4 ची. पुन्हा बॅच 5 ची तुम्हाला वाट बघावी लागेल. कदाचित त्या बॅच 5 ची प्राइस 599 करणार. लाईव्ह क्लास हे आपण फ्री ठेवण्याचा प्रयत्न सर्वांसाठी करणार आहोत, पण 500 प्लस आपली टीईटी टेस्ट सिरीजच्या विद्यार्थ्यांची संख्या झालेली आहे. त्यांना वेळ देता यावं म्हणून टेस्ट सिरीजच्याच विद्यार्थ्यांसाठी फ्री लाईव्ह क्लास होण्याची शक्यता आहे. त्यामुळं कृपया आपण ग्रुप 4 साठी आपले मित्र मैत्रिणी कोणी राहिले असतील तर त्यांचा प्रवेश घ्यावा. फ्री लाईव्ह क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी आहेत. महत्त्वाचे सब्जेक्ट्स आपण इथं पाहणार आहोत. संध्याकाळच्या वेळेला गणित, मानसशास्त्र, मराठी आणि हिंदी. हिंदीचे सेशन सोमवारपासून चालू होतील. उद्याच्याला 2 तास मराठी होणार आहे, 8 ते 9 आणि 9 ते 9:45 पर्यंत, आणि 9:45 ते 10:30 उद्याच्याला मानसशास्त्र पण होईल. उद्याच्याला गणिताच्या सेशनला आपण सुट्टी देऊ. विज्ञानाचे सेशन्स वगैरे हे कालांतराने लागतील. संध्याकाळचे जे 1.5 तास आहेत, 2 सेशन्स, याच्यामध्ये आपण हे 4 विषय जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. महत्वाचे आहेत. लँग्वेज फर्स्ट आणि सेकंड, काय तुमची हिंदी मराठी असेल ती, मानसशास्त्र हे अतिशय महत्वाचे आणि कंपल्सरी मार्क्स मिळवून देणारे प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात घेण्याचा प्रयत्न आपण हे करणार आहेत. आणि गणित, त्याच्यासोबतच गणित प्रश्न उत्तराच्या स्वरूपात. तुमचे डाऊट्स वगैरे असतील तर ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. हँड रेज करून तुमचा डाऊट लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही विचारू शकता, किंवा डाऊट शब्द टाकून देखील तुमचा डाऊट विचारू शकता. या पलीकडे काही डाऊट असेल तर आपण संध्याकाळी हे सेशन झाल्यास फक्त आणि फक्त 10 मिनिटं मी तुमच्या सोबत असणार आहे. इंग्लिशचे क्लास केव्हा होणार आहेत? इंग्लिशचे क्लास 57 व्हिडिओ लिहिण्यात गेलेल्या वेळेस आपण घेतलेले आहेत. तास दररोज घेतलेले आहेत. लिहिण्यात तुम्ही बसत होता त्या क्लासचं रेकॉर्डिंग दररोज पाठवलं जात आहे. त्याच्या पलीकडे जर कोणता डाऊट्स असेल, एखादं सेशन सर मला समजलं नाही, डायरेक्ट इनडायरेक्ट समजलं नाही, किंवा फ्रेजेस नाहीत समजल्या सर, रेकॉर्डिंग तुम्ही पहा त्यात फ्रेजेस पण आहेत, डायरेक्ट इनडायरेक्ट आहे, ॲज सुन ॲज आहे, नो सुनर दॅन आहे, व्हॉइस आहे, टेन्स आहे, पार्ट्स ऑफ पिच आहे, सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्याच्यामुळे यावेळेस संध्याकाळच्या वेळेत आपण इंग्लिशचं लावणार नाहीत, कारण यावेळेस आपला विचार चालू आहे की इंग्लिशला बाजूला करायचं, पहिली भाषा हिंदी घ्या, दुसरी मराठी घ्या, असं चालू आहे. म्हणून इंग्लिशची जास्त सेशन होणार नाहीत. जर तुमची मागणी आली तर आपण सुट्ट्यांमध्ये 16 तारखेपासून मला पण सुट्टे आहेत, त्यामध्ये आपण वेगळ्या वेळेत 9 ते 10:30 रोज रात्री लाईव्ह क्लास होणारच आहेत. त्याच्यामध्ये आपण 4 विषयांवर जास्त फोकस केला आहे. आणि अतिरिक्त वेळात सुट्ट्यांमध्ये, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मात्र मानसशास्त्राचं सॉरी सामाजिक शास्त्राचे सेशन्स होतील, विज्ञानाचे काही सेशन्स होतील, परिसर अभ्यासचे काही सेशन्स होतील. सुट्ट्यांमध्ये वेगळ्या वेळात होतील. संध्याकाळच्या वेळात आपण प्रायोरिटी भाषा 1 भाषा 2, बालमानसशास्त्र आणि गणित यांना देऊया. आणि हे जर टीचर अवेलेबल नसतील तर त्यावेळेत दुसरे टीचर आपण घेऊ शकतो. हा, चला आजचे सेशन डॉक्टर मोराळे मॅडम यांच्याकडे आपण हँडओव्हर करूया. मॅडम तुमचं माईक चालू करा, तुम्हाला मी स्पॉटलाइट केलेलं आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर मानसशास्त्र आपण पाहणार आहोत. आजच्या सेशनमध्ये
आपण काही क्वेश्चन बघणार आहोत. ठीक आहे, आणि तुम्हालाही लक्षात येतील पहा की कशा स्वरूपाचे क्वेश्चन हे विचारले जातात टीईटीच्या एक्झाम मध्ये. ठीक आहे, तर मी स्क्रीन शेअर करते तुम्हाला आणि त्याच्यानुसार मग आपण म्हणजे कशा प्रकारचे क्वेश्चन आहेत ते बघूया. ठीक आहे, तर पहिल्यांदा स्क्रीन मी शेअर करते. बघा, सगळ्यांना दिसत असेल. ठीक आहे. हा, क्वेश्चन असं झूम पेपर करा. आहे ते. येस येस, असंच झूम करा मॅडम. झूम करूनच घ्या. झूम करून छान दिसते. बर ठीक आहे, चालेल चालेल. येस येस आता पहा, येस. आता हे क्वेश्चन जे काही आहेत ते आपण बघणार आहोत की कशा पद्धतीचे क्वेश्चन हे विचारले जातात. पहा, ठीक आहे, तर सर्वांच्या विकास साधण्यासाठी ची दखल घेतली जाते, त्या भोवती योग्य वातावरण निर्मिती करता येते. हा, तर ते कशामुळे होतं? तर या संदर्भामध्ये व्यक्तिमत्वामुळे होतं, समस्यांच्यामुळे होतं, व्यक्तिभेदामुळे आणि गरजांमध्ये. ठीक आहे, तर याच्यामध्ये योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहा, तर कोणता असणार आहे तो? तर व्यक्तिभेद. हा जो काही तिसरा पर्याय आहे तो इथे बरोबर दिला जातो. म्हणजे विकासासाठी, आता तुम्हाला असं माहिती आहे प्रत्येकाला की व्यक्तिभेद आढळून येतात विद्यार्थ्यांमध्ये. म्हणजे काही विद्यार्थी कसे असतात, खूप कुशाग्र असतात, काही सरासरीचे असतात, हो ना, अशा आणि काही जणांना खूप वेळ लागतो अभ्यास करण्यासाठी. तर त्यामुळं काय आहे माहिती का, की व्यक्तिभेद, हा, हे इथे आन्सर आपल्याला देता येईल. पहा, त्याच्यानंतर जे काही आहे सेकंड आहे ते पण आपल्याला पाहायचं आहे. आता अंध, मूक आणि बधिर मुलांसाठी डॅश डॅश असतात. आता शाळा असतात प्रत्येकाच्या, सर्वसाधारण जे काही विद्यार्थी आहेत पहा, ठीक आहे, तर त्यांची शाळा असते. आता काही स्पेशल विद्यार्थी असतात, म्हणजे काही मुकी असतात, बधिर असतात, आंधळे असतात, तर त्यांच्यासाठी जी काही शाळा असते पहा, हा, तर ती कुठली शाळा असते? तर स्वतंत्र अशी शाळा असते. म्हणजे त्यांच्यानुसार त्यांना शिक्षण दिलं जातं. तर त्यामुळे आपल्याला स्वतंत्र शाळा हे इथे ऑप्शन बरोबर. मला माहिती आहे इथे दिलेलं आहे, पण अशा स्वरूपाचे क्वेश्चन येतात हे आपल्याला बघायचंय. पहा, ठीक आहे, त्याच्यानंतर आहे पहा की डॅश डॅश विद्यार्थ्यांना ब्रेल लिपी आहे. आता कुठल्या विद्यार्थ्यांना आहे की लिपी म्हणजे तुम्हाला लक्षात आलंच की लिहिण्यासाठी. तर जे काही अंध, बरोबर आहे तुम्ही जे आन्सर देतायत ते. ठीक आहे, तर अंध जे काही मुलं आहेत बरं का, तर त्यांच्यासाठी ब्रेल लिपी ही अत्यंत महत्वाची आहे, त्याच्यानुसार ते शिकत असतात. पहा, नेक्स्ट आपण पाहूया. एकच मिनिट हा. आता नेक्स्ट आपण क्वेश्चन बघायचा आहे आपल्याला. तर तो असणार आहे की अध्ययनार्थ्यांच्या ज्या काही गरजा आहेत पहा, प्रथम गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत. तर यामध्ये देखील पर्याय दिलेला आहे. पहा, चूक असा आहे
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, डॅश डॅश हे ज्ञानाचे माहेरघर आपल्याला महाद्वार आहेत. तर कुठलं आहे ज्ञान, म्हणजे आपल्याला ज्ञान ग्रहण करण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात पहा. डोळ्यांनी बघतो आपण, नाकाने असेल, त्याच्यानंतर कानाने ऐकतो, हम्म एखादा स्वाद आपण घेत असतो, चव. तर ज्ञानेंद्रियामधून आपल्याला हे विविध प्रकारचे काय होत असते पहा, ज्ञान होत असते. त्याच्यामुळे हा जो काही तिसरा पर्याय आहे तो इथे बरोबर आहे. कुठला असणार आहे पहा, तर तो असणार आहे ज्ञानेंद्रिय. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ज्ञानेंद्रियांच्या क्षमतेचा परिणामचे कारण ठरवतो. ज्ञानेंद्रियाच्या क्षमतेचा परिणाम डॅश डॅशचे कारण हे ठरवत असतो. आता तुम्हाला सांगितलं आहे की जो विषय आहे याच्यामध्ये की वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, आणि कशामुळे होतं की व्यक्तिभेदामुळे ते होत असतं. ठीक आहे. प्रत्येक जी काही व्यक्ती असते की नाही, तर ती स्वतःच्या कॅपॅसिटीनुसार, क्षमतेनुसार ती शिकत असते. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल पहा की व्यक्तिभेदाचे कारण ठरते. म्हणजे ज्ञानेंद्रियाची जी काही क्षमता आहे, त्याचा परिणाम डॅश डॅशचे कारण ठरतो. तर व्यक्तिभेदामुळे काय होतं पहा, की आपल्याला शिकण्यास मदत होत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा की मानसिक आणि स्वसंकल्पनेत डॅश डॅशचा समावेश होत असतो. त्याच्यानंतर आपल्याला असं सांगता येईल की अवधान आहे, समायोजन क्षमता आहे, सर्जनशीलता आहे, की वरील सर्व आहे. मानसिकतेच्या, बरं ठीक आहे, बघूया आपण 69 पण क्वेश्चन पाहूया. ठीक आहे. मानसिक स्वच्या संकल्पनेमध्ये डॅश डॅशचा समावेश असतो. स्वसंकल्पनेमध्ये तर कुठला असतो पहा, तर समायोजन करण्याची क्षमता ही अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये व्यक्ती हा काय करत असतो पहा, वातावरणाशी, तिथल्या लोकांशी, परिस्थितीशी हा समायोजन करत असतो. म्हणजे समजून घेत असतो ती परिस्थिती, प्रत्येक परिस्थितीला. ठीक आहे. मग त्याच्यामुळे स्वसंकल्पनेचा समावेश याच्यामध्ये होतो. तर समायोजन क्षमता आहे त्यामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत पहा, आपण सिक्वेन्स वाईज जाऊ. म्हणजे थोडस आता कसं झालंय, आता याच्यामध्ये हे लक्षात आलं असेल तुम्हाला, आपल्याला जे काही मानसशास्त्राच्या आपण व्याख्या केल्या होत्या पहा. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. जेव्हा पहिल्यांदा स्वरूप आणि व्याप्ती पाहिली होती, तर त्याच्यामध्ये आपण ज्या काही मानसशास्त्रज्ञ होते त्यांच्या आपण काय केलेले आहेत पहा, व्याख्या बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली व्याख्या जी काय आहे ही कोणी केलेली आहे, की आत्मा संदर्भात केली आहे, ती अरिस्टॉटलनी केलेली आहे पहा. त्याच्यानंतर मनासंदर्भात अभ्यास करणारे शास्त्र मानसशास्त्र, आणि त्यामध्ये दुसरी व्याख्या जी केलेली आहे पहा, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. सांगा बरं कमेंट मध्ये ह्याचं आन्सर काय असेल ते. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. बघू बरं किती जणांना लक्षात येत आहे ते. ठीक आहे. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. सांगा कमेंट मध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. आता हे जे काही आहेत, हे क्वेश्चन जे काही आहे ते तुम्हाला होमवर्कच असणार आहे. ठीक आहे. या संदर्भात जे काही क्वेश्चन आहेत ते, आणि हे मी PDF स्वरूपात देखील तुम्हाला पाठवणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला असं सांगायचं आहे पहा, म्हणजेच आपल्याला मानवी वर्तनाचे शास्त्र विल्यम वुंट यांनी ही व्याख्या केलेली दिसून येते. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट आहे क्वेश्चन, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडते, त्यांचा, आता हे आपल्याला शिकवायचं राहिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे स्किप करूया, पुढे जाऊया आपण.
आता या संदर्भात असे क्वेश्चन हे मांडले जाते. तर याचा आन्सर असणार आहे पहा, प्रायोगिक पद्धती. म्हणजे प्रायोगिक पद्धती ही अतिशय उपयुक्त आहे का मोठ्या समूहाचे? आत्मनिरीक्षण आहे. आत्मनिरीक्षण म्हणजे एक प्रत्येक व्यक्ती जी आहे स्वतःचं निरीक्षण करत असते. प्रायोगिक पद्धतीमध्ये काय असतं की प्रयोगामध्ये निरीक्षण करत असते. सर्वेक्षण पद्धतीमध्ये काय असतं की मोठ्या समूहाचं निरीक्षण केलं जातं. आणि जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये काय केलं जातं पहा, एखाद्या व्यक्तीचा पूर्णतः इतिहास घेतला जातो. ठीक आहे. मग आता एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन करायचे असेल, हा, काही प्रसंग कसे घडले, तर याचा जर अभ्यास करायचा असेल पहा, तर त्याच्यासाठी अतिशय म्हणजे बरोबर उत्तर दिले की सर्वेक्षण पद्धती ही महत्वाची आपल्याला दिसून येते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण त्याला घाबरतो. ठीक आहे. तर हे कशाचे उदाहरण आहे? तर ते आहे इंद्रिय भ्रम आहे. हं? आता अंधारामध्ये एखादी गोष्ट लक्षात येत नाही, हा, तर त्याला आपण काय करतो की दिसून येते पहा. ठीक आहे. हे आपण घेणार आहोत सगळं, पण फक्त तुम्हाला नेक्स्ट जे काही आपल्याला पाहायचं आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन हे विचारले जात असतात पहा. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की नवजात अवस्था, आवाज येत नाही का माझा? एकच मिनिट हा. नवजात अवस्था ही आता काही अवस्था सांगितलेल्या आहेत पहा मानसशास्त्रज्ञांनी, की तुम्हाला काही असेल करायचं, शैशवावस्था असेल, किशोरावस्था असेल, कुमारावस्था असेल, प्रौढावस्था असेल, यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि त्याचा एक टाइम पिरियड त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये नवजात अवस्था आहे, तर त्याचा कालावधी किती आहे? तर याच्यामध्ये नवजात अवस्थामध्ये तर आपल्याला असं सांगता येईल पहा की 30 दिवसापर्यंत जे काही अ, तो पिरियड असतो, टाइम पिरियड, तो किती दिवसापर्यंत असतो की जन्मल्यापासून 30 दिवसापर्यंत जो काही कालावधी असतो तो नवजात अवस्था, बालकावस्था असतो. त्याच्यानंतर पहा, स्त्रियांच्या पेशीमध्ये एकूण गुणसूत्रे किती आढळतात? ठीक आहे. तर आता गुणस हे पहा, स्त्रियांच्या पेशीमध्ये जी काही गुणसूत्र आहेत तर ती 46 असलेली आहेत पहा. आणि जर तुम्हाला जोड्या जर विचारल्या तर 23 जोड्या असतात. ठीक आहे. गुणसूत्राच्या एकूण 23 जोड्या. जेव्हा क्वेश्चन मध्ये नीट व्यवस्थित जर आपण वाचला तर आपल्याला असं लक्षात येईल पहा की इथे काय सांगितलं आहे की स्त्रियांच्या पेशीमध्ये डॅश डॅश गुणसूत्र आढळतात. तर 46 ही गुणसूत्रे ही बरोबर आहे. पण क्वेश्चन असाही विचारून येऊ शकतो पहा की गुणसूत्राच्या किती जोड्या असतात, तर तेव्हा तुम्हाला असं सांगता येईल पहा की 23 असतात. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण पाहूया अध्यापनाच्या खालील व्याख्या करता येईल. आता अध्यापन म्हणजे काय आपण शिकलेलो आहोत पहा. आता याच्यामध्ये काय आहे की अध्ययनाची सुविधा, शिक्षकांद्वारे ज्ञानाचे स्थानांतर व विद्यार्थ्यांद्वारे ज्ञानाचे संपादन ग्रहण करणे. त्याच्यानंतर आहे पहा की पाठ्यपुस्तकांचे वाचन, हा, आणि शिक्षकाद्वारे
ज्ञानाचे स्थानांतर. हे पहा, हे कन्फ्यूज करण्याची शक्यता असते. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की तुम्हाला असं लक्षात येईल की आता दुसरा पर्याय म्हणतायत तुम्ही, की शिक्षकांद्वारे ज्ञानाचे स्थानांतर आणि विद्यार्थ्यांद्वारे संपादन करणे. अध्ययन आहे, ग्रहण करतोय, संपादन करतोय. त्याच्यामुळं आपल्याला काय सांगता येईल पहा, की अध्यापनाची जी काही सुविधा आहे, अध्यापनाची व्याख्या काय आहे? अध्यापनाची सुविधा अशी करता येईल. हे फर्स्ट जे आहे ठीक आहे की विद्यार्थ्यांचे संपादन आणि ग्रहण म्हणजे अध्ययन आणि अध्यापन असं दोन्ही. पण आपल्याला काय सांगितलं की फक्त अध्यापन सांगितले. त्याच्यामुळे जो फर्स्ट पर्याय आहे तर तो काय असणार आहे पहा, इथे बरोबर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत पहा, आता याच्यामध्ये बालकांच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्यासाठीची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धती ही कोणती आहे पहा. जे काही आपण व्यक्तिमत्वाचं मापन करणार आहोत तर या आणि पद्धती कोणती आहे? तर यामध्ये आपल्याला असं असतं की समाजनीती ही जी काही पद्धती आहे हे आपल्याला असणार आहे पहा. ह्या पद्धती आहेत आणि त्याच्यामधून काय जातं की त्या व्यक्तीमधील किंवा विद्यार्थ्यामधील जे काही शोधायचं आहे आपल्याला, त्याचा अभ्यास करायचा आहे, त्या टेस्ट त्यांना दिल्या जातात. म्हणून समाजमिती ही पद्धत आहे. हे कसं आहे माहिती का, आपण क्वेश्चन पेपर तर हे नॉलेज तुम्हाला लगेच आलं असतं. पण ठीक आहे, आपण पुढे जाऊया. एक एक दोन सेशन आपण काय हे समजण्यामध्ये मदत होईल. ठीक आहे. आवाज अडकतोय का माझा? ब्रेक होतोय का आवाज? एकच मिनिट. हॅलो राम सर, एक मिनिट. राम सर, आवाज ब्रेक होतोय का माझा? तर ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहूया. थोडं रेंजचा एखाद्या वेळेस प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे ब्रेक आवाजामध्ये थोडासा आवाज येत नसेल. ठीक आहे, बरं ठीक आहे, किंवा आवाज ब्रेक होत असेल तुमचा. तर त्याच्यानंतर जे काय आहे पहा, शिक्षणाचा मुख्य उद्देश डॅश डॅश असावा लागतो पहा. आता याच्यामध्ये काय की व्यावसायिक कौशल्य असेल, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यासाठी विकास करणे असेल किंवा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे असेल. ठीक आहे. तर ही जी काही उदाहरणं आहेत पहा, ही असं वाटतं आपल्याला सगळेच बरोबर आहेत. ठीक आहे. पण त्याच्यातल्या त्यात की कुठलं पॉझिटिव्ह आहे जास्त, तर याचा तुम्हाला विचार करायचा आहे. ठीक आहे. आता व्यावसायिक कौशल्याचा देखील अभ्यास केला जातो, सामाजिक देखील जनजागृतीमध्ये होतो, आणि परीक्षेसाठी तरी हे सगळेच आपल्याला असं वाटतात की हे सगळेच पर्याय बरोबर आहेत. पण त्यातल्या त्यात हा एकदम मिळता जुळता जो काही पर्याय असतो तर तो की सक्षम करण्याचं काम हे शिक्षण करत असतं. तर हे जे फोर्थ आन्सर आहे हे करेक्ट असणार आहे. ठीक आहे. होतात का, हा किंवा जनजागृतीच होते का, असं नाही. तर पूर्णतः जे काही आपण जीवन जगत असतो तर त्याला सक्षम करण्याचं काम हे आपल्याला त्याच्या
आता याच्यामध्ये अध्ययनाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या समस्यांचा सर्वात उत्तम उपचार म्हणजे काय? ठीक आहे. आता विद्यार्थ्यांना समस्या असतात. हं? तर त्याच्यासाठी जो काही उपचार आहे तर ते खूप कष्ट घेतले पाहिजेत, अभ्यास केला पाहिजे, ग्रंथालयातील परिवेक्षित अभ्यास, ठीक आहे, खाजगी शिकवण्याच्या सल्ले, अध्ययनाच्या संदर्भात सर्वात उत्तम म्हणजे निदानात्मक शिक्षण, म्हणजे त्यांना काय समस्या आल्या आहेत ते हे करण्याचं काम कोण करत असतात? निदानात्मक शिक्षण करत असतं. ठीक आहे. विद्यार्थ्यांना काही समस्या असतात, म्हणजे क्लासमध्ये शिकवलेलं कळत, अटेन्शन नसतं, फोकस कमी असतं किंवा बेस जो आहे तो त्यांचा कच्चा असतो, है ना? ते अभ्यास नाही, सेल्फ स्टडी करत नाहीत. हे आपण अनेक त्यांची कारणं आपण त्या व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला प्रत्यक्ष भेटून त्याला काय समस्या आहेत, हे जर आपण जाणलं, तर त्यावर आपल्याला उपचार हे करता येईल. तर त्याच्यामुळे निदानात्मक शिक्षण हे काय आहे पहा, याच्यामध्ये राईट आन्सर आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, मी वायफाय पण बरं थांब, तेच बंद करते वायफाय, एक मिनिट चालेल. थोडं म्हणजे तुम्ही जर मेसेज केला तर मला लक्षात येईल, आवाज येतोय का ब्रेक होतोय. बर, एकच मिनिट हा. पहा, येत असेल आता. हॅलो. बहुतेक नेटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आवाज ब्रेक होत. श्रमाचे महत्व भाषण करतील, वेळोवेळी विद्यार्थ्यांना श्रम करण्याची संधी करतील, विद्यार्थ्यांना श्रम करणाऱ्या लोकांची उदाहरणं देईल. याच्यामध्ये बघा की सगळ्यात जवळचं कुठलं वाटतं, की नुसती प्रवृत्ती दाखवली तर श्रम होतात का? म्हणजे कष्ट करण्याची तयारी होती का? नाही. किंवा फक्त भाषण केलं त्यांनी, शिक्षकांनी, तुम्ही असं करा तसं करा. हा, प्रत्यक्ष काय करावं लागेल तर, किंवा वेळोवेळी विद्यार्थ्यांना श्रम करण्याची जर त्यांनी संधी प्रदान केली, तर काय होईल पहा, श्रम हे होईल, म्हणजे श्रम स्फूर्तीचा विकास होईल किंवा कष्ट करण्याची तयारी त्याच्यामध्ये होईल, जर शिक्षकांनी वेळी संधी दिली त्या बाबतीमध्ये. किंवा एखादा तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं पहा, तर आता अ, भाषण करायचं आहे मुलांना, आणि फक्त शिक्षक सांगतात किंवा स्वच्छतेच्या संदर्भात आहे, की फक्त शिक्षक असं सांगतात की स्वच्छ असावं घरामध्ये, म्हणजे सारखं भाषण देतात. पण प्रत्यक्ष कृती करण्यासाठी काय करावं लागेल शिक्षकांनी, की क्लासमध्ये थोडीशी ऍक्टिव्हिटी करावं लागेल. हा, सुरुवात म्हणजेच त्यांना श्रम करण्याची जर शिक्षकांनी संधी दिली तर श्रम स्फूर्तीचा विकास होतो. तर त्याच्यामुळे आपल्याला जे काही थर्ड असलेलं आहे तर ते राईट आन्सर दिसून येतं पहा. परत विद्यार्थ्यांना श्रम करा लोकांची उदाहरणं, फक्त मोठ्या मोठ्या लोकांची उदाहरणं दिलीत की ह्या व्यक्ती असा श्रम करतो किंवा कष्ट करतो, तर होणार आहे का? ठीक आहे, होईल इफेक्ट, पण पूर्णतः होणार आहे का? नाही.
तर त्याच्यामध्ये सगळ्यात जवळचं जे काही आपल्याला आन्सर याचं मिळतं जुळतं असतं पहा, तर वेळोवेळी विद्यार्थ्यांना श्रम करण्याची संधी ही प्रदान करावी लागते, तरच विद्यार्थी काय राहतात, ऍक्टिव्ह राहतात त्या बाबतीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, नेक्स्ट जो क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे, थोडा ब्राईटनेस आपण वाढवूया म्हणजे तुमच्या तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आता विशिष्ट पद्धतीद्वारे विशिष्ट विद्यालयाने विशिष्ट विशिष्ट शिक्षकांद्वारे नाही, तर आपल्याला कुठलं पहा इथे योग्य दिसेल पहा, की सर्वसामान्य व्यक्तींसोबतच त्यांना काय करावं लागेल पहा, हम्म शिक्षण आला का आवाज आता? नेक्स्ट आपण आहोत. तर ठीक आहे, इथपर्यंत आपण लक्ष आलं असेल तुम्हाला की क्वेश्चन आहेत. आता आपण थोडं काय करू, टीचिंग करूया. ठीक आहे. जे काही राहिलेले मुद्दे आहेत आपल्याला आता तुमच्या लक्षात आले असेल की कशा प्रकारचे क्वेश्चन असतात. हा, आता आपण थोडासा जो काही सिलेबस मध्ये भाग आहे तर तो घेण्याचा प्रयत्न करूया. हे पहा, जर तुम्हाला याच्यामध्ये काय आहे हे लक्षात आल्यानंतरच लक्षात येईल की क्वेश्चन आन्सर काय आहेत ते पुढे. तर त्याच्यामुळे आपण काय करूया पहा, की जो काही पॉइंट राहिलेला आहे आणि अतिशय महत्वाचा आहे तो घेऊया आणि त्याच्यानंतर आपण स्टॉप करूया. ठीक आहे. अजून 10 मिनिटं बाकी आहेत आपल्याला. हा, होतो. बघा, आता जी काही पद्धती आपल्याला बघायची आहे तर यामध्ये मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धती बघायच्या पहा. हम्म? वर्तन अभ्यासाच्या पद्धती हे लक्षात ठेवायचं पहा. वर्तन हा शब्द असणारच आहे, कारण का, की मानसशास्त्राचा अभ्यास काय आहे, वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ठीक आहे. आता ह्या अभ्यास पद्धती कोणत्या आहेत, हं? तर त्या आपल्याला पाहायच्या आहेत पहा. आता त्या कोणत्या आहेत आपण बघूया. आता अभ्यास पद्धती हे पण जास्त डीप मध्ये घेत नाहीये, पण तुम्हाला लक्षात येईल. अभ्यास पद्धती जे काही महत्वाचे मुद्दे आहेत तेच आपण बघणार आहोत. आता अभ्यास पद्धतीमध्ये 2 प्रकार पाडले जातात पहा. देखील क्वेश्चन हा येत असतात, ऍप्लिकेशन लेवलचे देखील क्वेश्चन असतात पहा. याच्यामध्ये शास्त्रीय, हा, शास्त्रीय पद्धत आहे आणि अशास्त्रीय आहे. ठीक आहे. शास्त्रीय आणि अशास्त्रीय ही पद्धत आहे. तर पहिल्यांदा याच्यामध्ये देखील प्रकार पडतात की शास्त्रीय पद्धतीमध्ये कोणकोणते प्रकार येतात पहा. तर फर्स्ट आहे निरीक्षण पद्धत. हम्म? निरीक्षण पद्धत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सेकंड जी काही आहे तर ती आहे प्रायोगिक. तर मानवी वर्तनाचा जे काही अभ्यास करत असतात तर या पद्धतीमधून
अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर आहे पहा की सर्वेक्षण. आताच आपण क्वेश्चन पाहिला होता पहा की जास्त समूह असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचा वापर करून माहिती संकलन केली जाते. तर सर्वेक्षण पद्धती असे क्वेश्चन आपल्याला येऊ शकतात. त्याच्यानंतर पहा मनोविश्लेषण. मनोविश्लेषण ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे पहा जीवन वृत्तांत. याच्यातलंच आहे. आपण अभ्यास केला जातो. ठीक आहे. अशास्त्रीय पद्धती नेक्स्ट सेशनला पाहूया. आता याच्यामध्ये काय पहा निरीक्षण पद्धत आहे. आता निरीक्षण याचा अर्थ तुम्हाला लक्षात आलं असेल पहा की एखाद्या व्यक्तीचा असेल, समूहाचा असेल, हे केल्यानंतर माहिती करण्याचं काम हे निरीक्षण पद्धतीमध्ये केले जातं. आता त्याच्यामध्ये देखील प्रकार आहेत पहा. त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे आत्मनिरीक्षण. ठीक आहे. आत्मनिरीक्षण आणि दुसरं जे काही असणार आहे ते बाह्य निरीक्षण. बाह्य निरीक्षण. ठीक आहे. आता याचे पाहणार होतात आपण आत्मनिरीक्षणामध्ये काय केलं जातं पहा. आता लक्षात आलं असेल तुम्हाला आत्म आणि निरीक्षण. स्वतःहून स्वतःच केलेलं जे काही निरीक्षण असतं तर त्याला आत्मनिरीक्षण असे म्हणत असतात पहा. आता एखाद्या घटनेचा आपल्याला अनुभव घेतला आहे पहा आपण. आणि तो आपण काय करत असतो आत्मनिरीक्षण पद्धतीने तो स्वतःच ते आकलन करत असतो. आणि त्याच्यानुसार मग कुठलं योग्य आहे किंवा बरोबर आहे हे आपण ठरवत असतो. म्हणजे आपण स्वतः केलेलं जे काही निरीक्षण असतं तर त्याला आत्मनिरीक्षण असं म्हणलेलं जातं पहा. म्हणजे काय असतं याच्यामध्ये प्रयोग करणारा आणि प्रयोग घेणारा हा काय असतो एकच असतो व्यक्ती. आता दुसऱ्याच्या मध्ये काय असतं की प्रयोग करणारा व्यक्ती वेगळा असतो आणि ज्याच्यावर प्रयोग करायचा आहे तो व्यक्ती वेगळा असतो. म्हणजे कर्ता जो काही आहे आणि प्रयोजक. तर हे 2 वेगवेगळे असतात ह्या बाह्यमध्ये. पण अंतर निरीक्षणामध्ये काय असतं की प्रयोग करणारा आणि ज्याच्यावर प्रयोग करायचा आहे तर तो एकच असतो. ठीक आहे. मन ही काय असते त्याची प्रयोगशाळा असते पहा. आणि याच्यामध्ये काय केलं जातं की जे काही मानसिक प्रक्रिया आहे म्हणजे स्मरण असेल, विचार असेल, तर्क असतील याद्वारे आत्मनिरीक्षण हे केलं जातं पहा. आता ही जी काही पद्धत आहे ती कशी आहे की बिना खर्चिक आहे. याला काही खर्च लागतो का नाही मनातल्या मनात विचार केला जातो. त्याच्यानंतर परत आपण आता एखादं निरीक्षण आहे केलेलं स्वतःहून अनुभव त्याचा असतो. त्याच्यामुळं त्यांना काय असतं ते अनुभव स्वतः जाऊन व्यवस्थितपणे सांगता येतं. आता उदाहरणार्थ एक्झाम्पल तुम्हाला घ्यायचं झालं तर एखादा व्यक्ती आहे आणि त्याच्या पोटात जर दुखायला लागलंय किंवा काहीतरी त्रास होतोय तर तो व्यक्ती त्याच्या जे काही वेदना आहेत तो स्वतः डॉक्टरांना व्यवस्थित सांगू शकतो की त्याला नेमका काय त्रास होतोय. हो की नाही. कारण त्याच्या ज्या काही वेदना असतात, अनुभव असतात ते स्वतः त्यांनी अनुभवलेले असतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्या आत्मनिरीक्षणामध्ये हे उपयोगाचं पडत असतं पहा. त्याच्यानंतर भावना आणि विचार यांना जिवंत करण्याचं जे काही काम असतं ते आत्मनिरीक्षण करत असतं. ठीक आहे. आता काही तोटे पण असतात त्याच्यामध्ये. जसे गुण आहेत तसेच दोष देखील आहेत की ही पद्धत कशी आहे पहा. तर आत्मनिरीक्षण करणं हे कठीण असतं कधी कधी. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं की काय होतं की एखाद्या वेळेस खूप आनंद होतो किंवा खूप दुःख होतं आणि जसं आपण अनुभवलेलं आहे तर तशा प्रतिक्रिया येणं हे कधी कधी आपल्याकडून होत नाही. तर त्याच्यामुळं जे काही आपण म्हणजे जेवढी आनंदाची तीव्रता असते किंवा दुःखाची तीव्रता असते आणि जेव्हा सांगितलं जातं तर त्याच्यामध्ये कमी जास्तपणा हा असतो. तर त्याच्यामुळे ते काय असतं पहा जशी अवस्था आहे तशी टिकवणं किंवा सांगता येणं फार कठीण असतं पहा. त्याच्यानंतर व्यक्तिगत असल्यामुळे काय असतं प्रत्येकाच्या आवडी निवडी असेल किंवा पूर्वग्रहाचा याच्यावर परिणाम होत असतो पहा. प्रत्येकच भावनांचा किंवा
वाचनांचा जो काही अभ्यास आहे तो ह्या आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये केला जातोच असं नाही, बरेच आहेत की नाही. तर त्याच्यामुळं त्याचबरोबर असेल माणसं असतील, लहान मुलं असतील, त्यांना या गोष्टी किंवा आत्मनिरीक्षण कसं करायचं हे कळत नाही. तर हे त्यांचे काय आहे, लिमिटेशन आहे किंवा तोटे असलेले आपल्याला दिसून येतात पहा. त्याच्यानंतर हे शॉर्ट मध्ये सांगितलं बरं का तुम्हाला, एवढं डिटेल आपण घेतलं नाही. त्याच्यानंतर बाह्य पाहूया की बाह्य निरीक्षण म्हणजे काय. तर यामध्ये आपण जसा अभ्यास करतो की नाही आत्मनिरीक्षणाचा, तर उलट असतो. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा जे काही सांगितलं की आत्मनिरीक्षण मध्ये प्रयोग करणारा आणि ज्याच्यावर प्रयोग करायचा आहे तर तो एकच असतो, परंतु बाह्यमध्ये काय असतो, दोन्ही वेगवेगळे असतात. म्हणजे प्रयोग करणारा वेगळा असतो आणि ज्याच्यावर प्रयोग करायचा आहे ते देखील वेगळे असलेले आपल्याला दिसून येते. आता ही जी पद्धती आहे पहा, ही नैसर्गिक परिस्थितीमध्ये व्यक्तीचे किंवा प्राण्यांचे वर्तन म्हणजे त्यांचं निरीक्षण करण्यासाठी या पद्धतीचा आपल्याला उपयोग होत असतो पहा. पण काही खबरदारी देखील आवश्यक असते की जेव्हा आपण निरीक्षण करणार आहोत त्या व्यक्तीला हे कळू न दिलं पाहिजे आपण. काय नाही कळू दिलं पाहिजे की आपण त्यांचं काय करत आहे, निरीक्षण करत आहे. ठीक आहे. जर त्यांना असं लक्षात आलं की आपण त्यांचं निरीक्षण करतोय तर त्यांचं जे काही वर्तन आहे ते त्या गोष्टीला धरून असणार नाही. त्याच्यामुळे ही खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे पहा, की त्या व्यक्तीला काय करणं की तुम्ही निरीक्षण करताय हे कळू न देणं ही खबरदारी आवश्यक असते. त्याचबरोबर त्यांची योग्य वेळी नोंद घेणं, काय काय निरीक्षण केलेलं आहे ते ठेवणं देखील महत्वाचं असते पहा. परत निरीक्षण हे काळजीपूर्वक करावं लागतं. त्याचबरोबर आपल्याला पूर्वग्रह असतील किंवा आवडीनिवडी असतील तर त्यावर परिणाम न होऊ देणं हे देखील आवश्यक असतं पहा. आता अंतर्निरीक्षणाचे जसे काही तोटे आहेत तसेच बाह्य निरीक्षणामध्ये देखील काही अडचणी असतात, लिमिटेशन असलेल्या दिसून येतात पहा. आता आपल्याला असं सांगता येईल की आता घटनेचं जेव्हा आपण निरीक्षण करत असतो पहा, तर ते योग्य पद्धतीने होईलच असं आपल्याला सांगता येत नाही. त्याचबरोबर व्यक्तिनिष्ठता येत असते त्याच्यामध्ये, म्हणजे जी काही प्रयोग करणारी व्यक्ती आहे तिच्या माध्यमातून ती त्या समस्येचं उत्तर कसं लावते. मग त्यामुळे आपण बाह्य निरीक्षण करताना तिथं व्यक्तिनिष्ठता येऊ शकते असं सांगितलं जातं पहा. त्याचबरोबर त्याचे फायदे देखील आपल्याला सांगता येईल की निरीक्षण पद्धतीचे काय फायदे आहेत. तर याच्यामध्ये जे काही नैसर्गिक वातावरण असतं तर त्यामध्ये वर्तनाचा वस्तुनिष्ठपणे अभ्यास आपल्याला करता येतो पहा. त्याचबरोबर जे ह्याच्यामध्ये लिमिटेशन आहे की लहान मुलं, मतिमंद वगैरे यांचा अभ्यास आत्मनिरीक्षण पद्धतीने करता येत नाही, तर त्यांचा अभ्यास याच्यामध्ये करता येतो. कशामध्ये, बाह्य निरीक्षण पद्धतीमध्ये. म्हणजेच काय की लहान मुलं आहेत पहा, मतिमंद मुलं आहेत, जी काही विकृत माणसं आहेत तर त्यांचा अभ्यास करण्यासाठी बाह्य निरीक्षण अतिशय महत्वाचं ठरत असतं पहा. म्हणजे त्यांचं वर्तन असं कशामुळे घडतं आहे हे आपल्याला समजतं. त्याचबरोबर मानवाबरोबरच प्राण्यांचा देखील वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धत अतिशय योग्य अशी आपल्याला दिसून येते पहा. ठीक आहे. तर हे हे झालं आपलं निरीक्षण पद्धतीच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला प्रायोगिक पद्धती बघायची आहे. आता प्रायोगिक पद्धतीमध्ये तुम्हाला स्क्रीन अंधुक दिसत आहे, थोडं लाईट गेली आहे त्याच्यामुळे अंधुक दिसायली बरं. ते पॉवर सेव्हरचा बल्ब लावला आहे तरी. तर मग आपण काय करूया, एकच मिनिट. बघा आता दिसत आहे का सगळ्यांना? ठीक आहे. आता प्रायोगिक पद्धती आहे, एक्सपेरिमेंटल मेथड असं देखील याला म्हणलं जातं पहा. तर प्रयोगाद्वारे ही वर्तनाचा जे काही अभ्यास केला जातो हा प्रयोगामध्ये केला, म्हणजे शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आणि प्रयोगशाळेमध्ये अभ्यास केला जातो. तर ती कुठली आहे, तर प्रायोगिक पद्धती असलेली आपल्याला दिसून येते. आता याचा उपयोग कशासाठी केला जातो पहा, की काहीतरी नवीन शोधून काढायचं आहे किंवा आधी जे सिद्ध केलेलं आहे
ते परत आपल्याला पडताळून बघायचं आहे. तर त्याच्यासाठी प्रायोगिक पद्धतीचा उपयोग हा केला जातो. आता तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं मी की जर्मनीमध्ये लिप्झिग या ठिकाणी काय झालेलं आहे पहा, पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन झालेली आहे. कुठली आहे? 1879 मध्ये. ठीक आहे. विल्यम वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय वुंट, हा ठीक आहे, आणि लिप्झिग हा देखील क्वेश्चन येऊ शकतो बघा तुम्हाला, की पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर 1879 साली. ठीक आहे. त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन असतात. कोणी सुरू केली आहे? विल्यम वुंट नावाचा विल्यम वुंट नावाचा मानसशास्त्र आहे, त्यांनी लिप्झिग या ठिकाणी ही मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली आहे. ठीक आहे. आणि लिप्झिग कुठला आहे? तर जर्मनी येथील आहे. ठीक आहे. बघा ह्याच्यामध्ये 3-4 क्वेश्चन होऊ शकतात. तर याच्यामध्ये काय केलं असतं पहा, की नियंत्रित गट केलेला असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, की प्रायोगिक गट आणि नियंत्रित गट असं देखील म्हणलं जातं. आता याच्यामध्ये 2 गोष्टींमध्ये तुलना केली जाते पहा. म्हणजे प्रायोगिक जी काही पद्धती आहे पहा, 2 गटांमध्ये असेल किंवा 2 गटांच्या की तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी प्रायोगिक पद्धती ही निवडली जाते. त्याच्यामध्ये काय असतं पहा, ठेवलेला गट असतो, हे प्रायोगिक गट असतो पहा. आणि त्यांना मग टेस्ट दिल्या जातात, प्री टेस्ट असतील किंवा पोस्ट टेस्ट असतील, म्हणजे प्रयोगाच्या सुरुवात. ठीक आहे. आता एक्झाम्पल तुम्हाला याच्यामध्ये जर द्यायचं झालं की प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट कशामुळे दिल्या जातात पहा. की आता एखादा शिकवलेला आहे घटक. ठीक आहे. आता 2 क्लास आहेत पहा. त्याच्यामध्ये एका एका क्लास मधील विद्यार्थ्यांना की त्यांना शिकवलं जातं, टेस्ट दिल्या जातात. ठीक आहे. आणि काही दुसऱ्या क्लास मधल्या मुलांना न शिकवता त्यांना ती टेस्ट सोडवायला दिली जाते. आणि त्या दोघांमध्ये तुलना केली जाते की कुठली पद्धत, म्हणजे शिकवल्यानंतर त्यांना व्यवस्थित समजतं की न शिकवलेलं असताना देखील ते म्हणजे त्यांचा दिलेला टास्क आहे तर तो कम्प्लीट करू शकतात. म्हणजे हे तुम्हाला एक्झाम्पल दिलं प्रायोगिक पद्धतीमध्ये. तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी काय केला जातो पहा, या प्रायोगिक आपण प्रायोगिक पद्धतीचा देखील वापर केलेला दिसून येतो पहा. किंवा आणखी काही उदाहरण आपल्याला बघायचं आहे, तर काही क्लास मधले एखादा ठराविक क्लास घेतला आपण, 8वीचा नाही तर 9वीचा क्लास घेऊ आपण, त्यांना इंग्रजी विषय पारंपरिक पद्धतीने शिकवला. आणि दुसऱ्या गटाला काय केलेलं आहे पहा, आधुनिक पद्धतीने शिकवलं. म्हणजे शिकवण्याची जी मेथड आहे, पद्धत आहे, तर ती काय केलेली आहे पहा, जी चेंज केली आहे. तर त्याचा काय होतो दुसऱ्या परिणाम, हे अभ्यासण्यासाठी आपल्याला प्रायोगिक पद्धती ही अत्यंत उपयोगाची असलेली दिसून येते पहा. आता काही मॅडमचा आवाज खूप ब्रेक झालेला दिसतोय. रेकॉर्डिंग स्टॉप करूया, काय मॅडम म्हणतात बघू.